नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला अशा रहस्यमय, अंगावर काटा आणणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो. व्हिडिओला हाईप आणि लाईकचं बटन दाबून हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्याची विनंती आहे, ज्यामुळे ही गोष्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. माझे नाव अमृत. आज माझं वय 38 आहे, पण मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती तेव्हाची आहे जेव्हा मी 10वीत शिकत होतो. ठिकाण बेळगावातील एक जुनी, शांत आणि आता जवळपास विसरली गेलेली कॉलनी. कानडी आणि मराठी संस्कृतीचा संगम असलेल्या त्या कॉलनीत माझं बालपण केलं. पण त्या बालपणीचा एक प्रसंग, एक भयानक अनुभव आजही माझ्या अंगावर दररोज रात्री काटा आणतो. आणि माझ्या डोळ्यासमोर तो वडाचा वृक्ष उभा राहतो, आमच्या कॉलनीच्या अगदी टोकाला, जिथे सगळ्या घरांच्या सीमा संपायच्या. तिथे एक भलं मोठं, शेवाळाने माखलेलं आणि मोडकळीस आलेलं एक पडकं घर होतं. त्या घराला खिडक्या नव्हत्या, फक्त मोठमोठी फकदाडं होती. भिंतीतून जागी जागी गवत आणि पिंपळाची झाडं उगवली होती. लोक म्हणायचे की ते घर झपाटलेलं आहे, पण आम्ही मुलांना ती जागा म्हणजे एका मोठ्या, धोकादायक साहसाची जागा वाटायची. घराच्या मागे एक मोठं सपाट खुलं ग्राउंड होतं, क्रिकेट खेळण्यासाठी उत्तम. संध्याकाळ झाली की आम्ही सर्व मित्र तिथे जमायचो आणि ते मोडकळीस आलेलं पडकं घर आणि त्याची लांब ओलसर भिंत, तीच आमच्या मैदानावरची व्ह्यूइंग गॅलरी. दररोज संध्याकाळ झाली की आम्ही त्या दीर्घ ओलसर भिंतीवर बसायचो आणि खाली ग्राउंडमध्ये चालणारा क्रिकेटचा खेळ पाहायचो. अंधार हळूहळू दाटायला सुरुवात झाली की त्या भिंतींवर बसून पाय झुलवत खाली पाहत राहणं ही आमची रोजची सवय होती. वातावरण कसं असायचं सांगू? भिंतीखालून नेहमी एक ओलसर थंडगार मातीचा वास यायचा, जसा अनेक वर्ष सूर्यप्रकाश न पाहिलेल्या मातीचा येतो. दूरवरून भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज एक अनामिक शांतता भंग करायचा. आणि सर्वात भयानक म्हणजे त्या पडक्या घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून येणारे ते विचित्र आवाज, कुरकुर, टनटन, खर, जणू आतमध्ये काहीतरी जड वस्तू फरफटत आहे किंवा कोणीतरी लाकडावर नखानी ओरखडे वारत आहे. हे सगळं वातावरण त्या ठिकाणाला आणखी भेसूर बनवायचं. पण त्या रात्रीचं भय ते वेगळंच होतं. मित्रांनो, एक असा प्रसंग जो आजही माझ्या मनात भीतीच्या हजारो लहरी निर्माण करतो. एका क्षणात माझं बालपण संपवून टाकणारा आणि माझ्या सर्वात जवळच्या मित्राला, विकासला अंधाराच्या दारात नेणारा तो क्षण मी तुम्हाला सांगतोय. त्या रात्री मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते तुम्ही तुमच्या कल्पनातही अनुभवू शकणार नाही. काय पाहिलं मी त्या रात्री, आणि तो भयानक अनुभव फक्त माझ्याच वाट्याला का आला, या कथेचा शेवटपर्यंतचा प्रवास तुमच्या श्वासाला आणि हृदयाच्या ठोक्यांना थांबवून ठेवेल याची खात्री बाळगा. ती रात्र इतर कोणत्याही सामान्य संध्याकाळपेक्षा खूप वेगळी होती. मी तुम्हाला आधी सांगितलं, आम्ही मित्र रोज तिथे जमायचो, पण त्या दिवशी काहीतरी गूढ शांतता पसरली होती. त्या दिवशी आमच्या टीममधील बाकीचे मित्र लवकरच निघून गेले होते, कारण कोणाला घरी अभ्यास करायचा होता, तर कोणाला दुसऱ्या कामामुळे लवकर जावं लागलं होतं. 6:30-7च्या आसपास सूर्य मावळून बराच वेळ झाला होता आणि आकाशात हळूहळू काळसर, निळसर रंग पसरू लागला होता. ग्राउंड पूर्णपणे रिकामं झालं होतं. एरवी या वेळेलाही काही मुलं फुटबॉल किंवा क्रिकेट खेळताना दिसायची, पण आज 2-4 मुलं सोडली तर तिथे पूर्ण भयान शांतता होती. फक्त मी आणि माझा जिवलग मित्र विकास, आम्ही दोघंच पडक्या घराच्या त्या लांब ओलसर भिंतींवर बसून होतो. खाली पाय झुलवत आम्ही रिकाम्या ग्राउंडकडे आणि दूरवर असलेल्या वडाच्या झाडाकडे पाहत होतो.
मी विकासला म्हणालो होतो, अरे आज किती शांत आहे ना, आज कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाजही येत नाहीये. विकासने माझ्याकडे न पाहता फक्त असं म्हटलं, पण माझं मन मात्र त्या शांततेत रमत नव्हतं. ही शांतता मला कुठेतरी अस्वस्थ करत होती. जणू काहीतरी मोठं संकट येण्यापूर्वीची ती शांतता होती. माझ्या कानात फक्त पडक्या घरातून येणारे ते कुरकुर आणि फरफटण्याचे आवाज अस्पष्ट ऐकू येत होते. आणि मग ते हटलं. अचानक माझी नजर समोरच्या जुन्या विशाल वडाच्या झाडाखाली गेली. त्या झाडाची फांदी जमिनीपर्यंत झुकलेली होती आणि त्याची सावली अंधारात इतकी गडद दिसत होती की तिथे काही असेल तर ते सहजासहजी दिसणार नाही. पण मला दिसलं. मला तिथे 2 छोट्या अस्पष्ट मानवी आकृतीसारखे आकार दिसले. लांबून पाहिल्यावर ते जणू लहान मुलांसारखेच दिसत होते. त्यांची उंची साधारण 4-4.5 फूट वाटत होती. ते एकमेकांपासून थोडे दूर पण झाडाच्या अगदी बुंध्याशी पूर्णपणे स्थिर उभे होते. माझ्या अंगावर एकदम काटा आला. ते लहान मुले इतक्या अंधारात तिथे काय करत आहे? मी माझ्या अंगावरचा थरकाप दाबून विकासला हळूच कुजबुजलो. विकास, अरे तिकडे ती 2 मुलं उभी आहेत बहुतेक. बघ ना. विकास खाली ग्राउंडकडे पाहत म्हणाला. कुठे? काही दिसत नाही रे. अंधार आहे तिकडे. अरे नीट बघ. झाडाच्या अगदी खाली डाव्या बाजूला. मी त्याला आग्रह केला. तो पुन्हा एकदा पाहतो आणि खात्रीने सांगतो, नाही रे अमृत, काही नाहीये. तुला भास होत असेल. चल आपण निघूया आता. विकासला काही दिसत नव्हतं, पण मी पुन्हा पाहिलं आणि माझ्या हृदयाची धडधड वाढली. त्या आकृत्या जशाच्या तशा उभ्या होत्या. झाडाच्या गडद सावलीत त्या अजूनही अस्पष्ट दिसत होत्या. पण तरीही त्यांच्या चेहऱ्याच्या भागातून मला हलकीशी थंडगार हिरवी चकाकी जाणवत होती. जणू 2 लहान क्रूर डोळे अंधारात लुकलुकत आहेत. ती चकाकी पाहताच माझ्या अंगावर शहारे आले. मी क्षणभर विचार केला, मी वेडा झालोय की काय? मला खरंच काहीतरी दिसत आहे. ती मुलं असती तर ती आमच्या मित्रांना दिसत का नाहीत? आणि ती हिरवी चमक काय आहे? माझ्या मनात एक शंका आणि भीतीचा थंडगार गोळा निर्माण झाला. विकासला दिसत नाही याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण काय आहे ते? ही भीती मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी पुन्हा विकासला आग्रह केला, पण तो म्हणाला, अमृत, तुला भूतांच्या गोष्टी वाचायची सवय आहे, त्यामुळे तुला काहीतरी वाटत असेल. चल, रात्री उगाच वेळ घालवू नकोस. मला घरी जायचंय. पण त्या 2 आकृतींनी माझ्या मनाचा ताबा घेतला होता. मला तिथे एकटं बसणं आता अशक्य वाटू लागलं. त्या हिरव्या चमकेत काहीतरी भयानक रहस्य दडलं आहे याची माझ्या मनाला खात्री पटली होती. मी क्षणभर भिंतीवरून खाली उतरलो. माझ्या मनात एक मोठा विचारचक्र तयार झाला. मी त्या 2 आकृतींकडे जायचं धाडस करावं की विकासचं ऐकून शांतपणे घरी निघून जावं. मला त्या हिरव्या चमकेमागचं सत्य जाणून घ्यायचं होतं आणि हीच उत्सुकता मला माझ्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या संकटाच्या दिशेने घेऊन गेली. माझं हृदय वेगाने धडधडत होतं. विकासला त्या 2 आकृत्या दिसत नव्हत्या, पण माझ्या डोळ्यांना ती हिरवी चकाकी स्पष्ट दिसत होती, जी मला तिथून पळायला सांगत होती. तरीही मी त्या भिंतींवर जास्त वेळ थांबलो नाही. एक प्रकारची तीव्र उत्सुकता आणि भीतीचा एक विचित्र मिलाप माझ्या नसांमध्ये संचारत होता. मी भिंतीवरून खाली उडी मारली. अमृत, कुठे चाललास? विकासने वरून हाक मारली. मी जाऊन बघतोय काय आहे ते. तू इथेच थांब. मी आवाजातील भीती लपवण्याचा प्रयत्न करत बोललो. विकासने चिंतेत आणि थोडेसे रागाने मला थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून वडाच्या झाडाच्या दिशेने चालू लागलो. माझ्या पायाखाली ग्राउंडची सुकी पण ओलसर माती दबल्याचा चर्र असा आवाज येत होता. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. फक्त माझ्या पायाखालचा मातीचा आवाज आणि माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकू येत होते. जसा जसा मी जवळ जात होतो तसा माझ्या अंगावरचा काटा अधिक तीव्र होऊ लागला. पहिला धक्का मला त्यांच्या उंचीने दिला. लांबून ते लहान मुलांसारखे दिसत होते, पण जवळ आल्यावर
जवळ आल्यावर मला जाणवलं त्यांची उंची अस्थिर आणि भासमान होती, जणू ती जमीन आणि हवेच्या दरम्यान तरंगत आहे. त्यांची सावली पडत नव्हती, फक्त त्यांच्या भोवतीचा अंधार आणि गडद दिसत होता. आणि मग मी त्यांच्या कपड्यांकडे पाहिलं. देवा शपथ सांगतो, माझ्या अंगातलं रक्त कोठलं. त्यांनी घातलेले कपडे कसले होते? ते कपडे नव्हतेच, ते होते जणू काहीतरी जीर्ण फाटलेल्या बारदानाची पोती गोंदपाटासारखे. त्यांनी अंगावर ओढून घेतले होते. त्या कपड्यांना कुठलेही बटन नाही, कुठलीही शिवण नाही, फक्त एक मोठा अस्ताव्यस्त आणि घाणेरडा कपड्यांचा गोळा. त्यातून येणारा वास मला आठवतोय. तो वास म्हणजे सटलेल्या पालापाचोळ्याचा, ओलसरपणाचा आणि जुन्या कुजलेल्या मांसाचा. एक भयानक आणि संमिश्र वास होता. या तपशिलांनी माझ्या मनाला हे निश्चित सांगितलं की ही मुलं नाहीत, ही माणसंही नाही. मी अगदी 15-20 पावलं त्यांच्यापासून दूर होतो. माझा प्रत्येक श्वास जड झाला होता. मला आता मागे पळून जायचं होतं, पण माझे पाय ते जणू जमिनीत रुतले होते. आणि बरोबर त्याच क्षणी ते दोघं एकाच वेळी, त्यांनी कुठलाही आवाज न करता अत्यंत हळुवारपणे यांत्रिक गतीप्रमाणे आपले डोकं माझ्याकडे वळवलं. ती डोकी वळवण्याची क्रिया इतकी थंड आणि निर्जीव होती की मला जाणवलं ते सजीव असले तरी त्यांना मानवी भावना किंवा हालचालींचा अर्थ कळत नाही. आणि मग मला त्यांचे चेहरे दिसले. देवा, ते चेहरे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, पण मी प्रयत्न करतो. त्यांच्या चेहऱ्यावरची चमडी ती अशी दिसत होती जणू कोणीतरी त्यांना उकळत्या पाण्यात बुडवून काढलं असावं. ती चमडी वितळल्यासारखी आणि ओढल्यासारखी होती. चेहऱ्यावरच्या हाडांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि गालांवर, हो, मी स्पष्ट पाहिलं, गालांवर मोठमोठी काळी भगदडं होती, जणू आतली हवा बाहेर फेकण्यासाठी केलेली छिद्र. आणि त्यांच्या ओठांचा आकारही मानवी नव्हता. पण सर्वात भयानक होती ती नजर. त्यांचे डोळे खोलगट होते. डोळ्यांच्या जागी फक्त 2 काळ्या खोल्या, आणि त्या खोलगट डोळ्यातून येणारी ती हिरवी तेजस्वी झगमग. ती चमक आता हलकी नव्हती, ती एखाद्या शिकारी प्राण्यासारखी क्रूर आणि स्थिर होती. ती नजर थेट माझ्या डोळ्यात खिळली. त्या नजरेत कोणतीही दया नव्हती, फक्त थंडगार अनाकलनीय भूक आणि रिक्तता भरलेली होती. मी तिथेच थिजलो. माझ्या तोंडातून किंकाळही निघाली नाही, फक्त एक लहान असा आवाज बाहेर पडला. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की मला वाटलं ते माझ्या परगड्यात तोडून बाहेर पडेल. माझं शरीर आपोआप वळलं आणि मी वळून माझ्या आयुष्यात कधी धावलो नसेन इतक्या जोरात विकासकडे आणि त्या भिंतीकडे परत पळालो. मला वाटलं की ते माझ्यावर लगेच झडप घालतील. धावताना माझ्या पाठीवर थंडगार श्वास जाणवत होता, जणू ते माझ्या अगदी मागे आहेत. मी भिंतीजवळ पोचलो आणि थरथरत ओरडलो, विकास, विकास, खाली ये, लवकर ये. मी धावत भिंतीजवळ पोचलो. माझा श्वास हलक्या वेगाने चालला होता की माझ्या छातीत दुखायला लागलं होतं. माझे पाय थरथरत होते आणि मी विकासला घाबरलेल्या तुटक आवाजात हाका मारल्या, विकास, विकास, खाली ये, चल निघूया इथून, मला काहीतरी दिसलंय. विकास माझ्या चेहऱ्याकडे पाहून थक्क झाला. तो कधीही न पाहिलेल्या भयावहतेने माझा चेहरा काळवंडला होता. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. तो लगेच माझ्या बाजूला आला आणि त्याने माझा खांदा धरला. अमृत, शांत हो, काय झालं? तू इतका का घाबरलायस? मी थरथरत धाप घेत म्हणालो, ते दोघं, ती मुलं नाहीत, ते त्यांचे चेहरे, त्यांच्या डोळ्यातून ती हिरवी चमक. विकास, तिथे काहीतरी चुकीचं आहे, ती काहीतरी वेगळीच गोष्ट आहे, आपण लगेच इथून निघूया. पण विकासला माझ्यावर विश्वास बसत नव्हता. त्याला काहीच दिसलं नव्हतं आणि तो नेहमीच थोडा जास्त वैज्ञानिक विचारांचा होता. माझ्या भीतीने त्याला चिंतित केलं, पण त्याला सत्यता पटली नाही. तो उलट म्हणाला, शांत हो, तू इतका घाबरलायस त्यामुळे तुला काहीतरी भास होत असेल. थांब, मी जाऊन पाहतो.
तू इथेच भिंतीवर बसून राहा. नाही नाही, जाऊ नकोस. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझं ऐकलं नाही. विकासने भिंतीवर चढून पटकन खाली उडी मारली आणि धाडसाने पण सावधगिरीने त्या वडाच्या झाडाच्या दिशेने तो चालू लागला. माझा जीव वर खाली होत होता. मी भिंतीवर उभा राहून त्याच्याकडे पाहत होतो. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं, जणू ते विकासला सांगत होतं की मागे फिर. आणि त्या दोन आकृतीही मला तिथेच उभ्या दिसत होत्या, जशाच्या तशा, अगदी शांत आणि स्थिर. त्यांच्या डोळ्यातील ती हिरवी झगमग अधिक तेजस्वी झाली होती, जणू ती विकासची वाटच पाहत होती. विकास झाडाजवळ पोचला. त्याने आजूबाजूला पाहिलं, मग झाडाच्या खोडामागे डोकावून पाहिलं आणि त्याने माझ्याकडे हात करून जोरदार ओरडून सांगितलं, अरे इथे तर कोणीच नाही, बघ, तू उगाच घाबरतोयस. त्याचे ते शब्द माझ्या कानावर पडले आणि त्याच क्षणी माझ्या शरीरातून एक थंडगार लहर गेली. मी थिजलो, कारण ते दोघं हिरवे चमकणारे डोळे घेऊन विकासच्या अगदी मागे उभे होते. त्यांनी विकासला कधी कोणत्या क्षणी क्रॉस केलं हे मला कळलंच नाही. विकासला ते दिसत नव्हते, पण ते माझ्या डोळ्यासमोर त्याला स्पर्श करण्या इतक्या जवळ होते. मी ओरडलो, विकास, तुझ्या मागे पळ. पण माझी किंकाळी त्याच्यापर्यंत पोचलीच नाही. अचानक ते दोघं झपाट्याने, मानवी गती पलीकडच्या वेगाने विकासकडे वळले आणि एका क्षणात त्यांनी विकासच्या खांद्यांना पकडलं. त्यांची ती वितळलेली कुरूप त्वचा विकासच्या कपड्यांना चिकटली आणि त्यांनी त्याला जमिनीवर पाडलं. विकासला काही कळायच्या आत त्या दोन आकृत्यांपैकी एक जण क्रूरतेने त्याच्या छातीवर बसला आणि दुसऱ्याने त्याच्या मानेवर दोन्ही हात ठेवले. विकासचा चेहरा एका क्षणात काळवंडत गेला. त्याचे डोळे मोठे झाले. त्याला श्वास घेता येत नव्हता. तो हातपाय मारत होता, जमिनीवर धडपडत होता. पण त्या आकृत्या दगडासारख्या जड होत्या. विकास धाप घेत हात पसरवत माझ्याकडे पाहत होता. त्याच्या बोटांनी थरथरत आकाशाकडे इशारा केला, जणू सांगत होता, वाचव अमृत, मला वाचव. मी किंकाळलो, विकास, विकास, सोडा त्याला. त्या दोन्ही प्राण्यांनी मानवी आवाजाऐवजी एक विचित्र गुरगुरण्यासारखा आणि कोरड्या पानांवरून सरपटणाऱ्या सापासारखा आवाज करत माझ्याकडे पाहिलं. माझ्या किंकाळ्या ऐकून आमचे काही मित्र, जे ग्राउंडच्या दुसऱ्या टोकाला घरी जाण्यासाठी निघाले होते, दुरून धावत येताना दिसले. मी त्यांच्या दिशेने ओरडलो, इथे बघा, इथे विकासवर बसलेत ते, त्यांना हटवा, बाजूला सरा. विकासचा श्वास थांबतोय. पण मित्र आले, आश्चर्याने म्हणाले, कुठे, कोण, तुला काय दिसतंय? विकास जमिनीवर का पडलाय? त्यांना ते दोघं दिसतच नव्हते. माझ्या नजरेसमोर ते अजूनही विकासच्या छातीवर बसून त्याचा श्वास घोटत होते. त्याचे डोळे बाहेर येत होते, पण इतरांना फक्त विकास जमिनीवर निश्चित पडलेलाच दिसत होता. मित्रांनी कसंबसं विकासला ओढून बाजूला काढण्याचा प्रयत्नही केला. त्यांना तो एखादा दगड होता, अतिशय जड, न हलणारा. त्याला ओढायला त्यांना खूप जोर लावावा लागला. पण ते ओढत असतानाही मी स्पष्ट पाहिलं, त्या दोन्ही आकृती विकासच्या शरीराला चिकटून होत्या. जेव्हा मित्रांनी त्याला ओढलं तेव्हा त्या आकृतीही त्याच्यासोबत ओढल्या गेल्या. आणि मग अचानक विकास मैदानाच्या बाहेर बाजूला येताच त्या हिरव्या डोळ्यांच्या आकृत्या हवेत फिरून गेल्यासारख्या नाहीशा झाल्या. ती भयानक गोष्ट विकासच्या शरीराला चिकटून होती. पण जसा त्याला ग्राउंडच्या हद्दीतून बाहेर काढलं गेलं तसं तो भार अचानक नाहीसा झाला आणि त्या दोन आकृत्या हवेत फिरून गेल्यासारख्या नाहीशा झाल्या. विकासला बाहेर, मैदानाच्या बाहेर आणताच तो धडपडत वेदनेने जोरजोरात थापा टाकू लागला. त्याचे डोळे मोठे, भयभीत आणि बाहेर आल्यासारखे दिसत होते. त्याच्या मानेवर आणि छातीवर विचित्र लालसर निशाण उमटली होती, जणू एखाद्या जड वस्तूने दाबल्यामुळे ती जागा काळवंडली होती. तो थरथरत तुटक श्वासात म्हणाला, कोणीतरी माझ्या छातीवर बसलं होतं. त्याचा वास, तो कुजलेला वास माझा गळा दाबत होतं. त्याचा आवाज पूर्णपणे दाबला गेला होता.
त्याला बोलताना खूप कष्ट होत होते, जणू त्याच्या कशात काहीतरी अडकलं होतं. विकासचा तो अनुभव ऐकून मित्रांच्या चेहऱ्यावरील हा भूतांचा भ्रम आहे हे भाव आता थोडेसे मावळले होते. त्यांना काही दिसलं नसलं तरी विकासची ही अवस्था त्यांनी कधी पाहिली नव्हती. मी तातडीने मित्रांना मी पाहिलेल्या त्या 2 आकृत्यांबद्दल, त्यांच्या वितळलेल्या चेहऱ्याबद्दल आणि त्या हिरव्या झगमगाट करणाऱ्या डोळ्यांबद्दल पुन्हा एकदा सांगू लागलो. मी खरं बोलतोय, मी त्यांना स्पष्ट पाहिलं. ते विकासवर बसून होते. तुम्ही त्यांना पाहिलं नाही कारण ते अदृश्य झाले होते, पण ते होते. ती माणसं नव्हती. पण मित्रांना पूर्ण विश्वास बसला नाही. त्यांच्यासाठी तो प्रकार म्हणजे विकासला आलेला पॅनिक अटॅक किंवा अतिभीतीमुळे झालेला भास होता, कारण त्यांना काहीही दिसलं नव्हतं. आम्ही लगेच विकासला त्याच्या घरी घेऊन गेलो. त्याच्या आईवडिलांनी त्याची ती अवस्था पाहून खूप काळजी केली. आम्ही त्यांना जे काही घडलं ते सांगितलं. फक्त 2 अज्ञात व्यक्तींनी त्याला त्रास दिला एवढंच सांगितलं. पण त्यांनाही आमच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसला नाही. आणि मग तो क्षण आला. आम्ही विकासला त्याच्या घरी सुरक्षित सोडलं आणि घरात परत आपल्या घरी जाण्यासाठी निघालो. कॉलनीच्या रस्त्यावरून जात असताना माझ्या मनात अजूनही भीती आणि एक असह्य वेदना होती. मी वारंवार मागे वळून पाहत होतो आणि जसे आम्ही त्या ग्राउंडपासून आणि त्या पडक्या घरापासून थोडे दूर आलो तसे माझे पाय आपोआप थांबले. मी शेवटचं जे पाहिलं ते आजही माझ्या डोळ्यातून पुसलं जात नाही. मी मागे वळून वडाच्या झाडाखाली पाहिलं. ते दोघं पुन्हा तिथे उभे होते, अगदी शांत, हालतही नव्हते. फक्त त्यांच्या डोळ्यातून येणारी ती हिरवी तेजस्वी शिकारी नजरेसारखी झगमग, ती झगमग मला शांतपणे पाहत होती. ती नजर मला सांगत होती आम्ही इथेच आहोत आणि इथेच राहणार आहोत. त्यांच्या चेहऱ्यावरची क्रूर वितळलेली चमडी आणि खोलगट डोळे अंधारात असूनही मला स्पष्ट दिसत होते. ती नजर विकासला त्रास दिल्यानंतर समाधानी झाल्यासारखीच वाटत होती. मला जाणवलं त्यांना विकासला मारण्याची गरज नव्हती. त्यांना फक्त हे सिद्ध करायचं होतं की ते तिथे आहेत आणि त्यांना कोणीतरी पाहिलं आहे. त्यांचा हेतू फक्त भीती निर्माण करणं, त्रास देणं आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं हाच होता. त्या रात्रीनंतर आमच्या कॉलनीतील कोणतंच मूल त्या पडक्या घराच्या आसपास फिरकलं नाही. खाली ते भयानक ग्राउंड, वर ते पडकं घर आणि त्या वडाच्या झाडा शेजारी उभ्या असलेल्या त्या 2 हिरव्या डोळ्यांच्या आकृती. ती जागा एका क्षणात आमच्या बालपणातून हिरावून घेतली गेली आणि कायमची भयभीत झाली. ती जागा कायमची भयान पडली. आज इतकी वर्ष झाली, पण त्या पडक्या घराच्या दिशेने नजर टाकण्याची हिंमत आजही होत नाही. ती घटना माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव ठरली, कारण त्या रात्री मी आणि विकासने एकाच वेळी 2 भिन्न सत्य पाहिलं होतं. मला त्या क्रूर आकृत्या दिसल्या तर विकासने त्याचं अस्तित्व आपल्या शरीरावर अनुभवलं. आजही मला वाटतं ते कोणी मानव नव्हते, ना ते लहान मूल होतं, ना ते जंगली प्राणी. ते काहीतरी वेगळंच होतं, अदृश्य पण खरं. ज्या क्षणी ती गोष्ट विकासच्या मानेवर आणि छातीवर बसली त्याच क्षणी माझं बालपण संपलं. मला समजलं की या जगात काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, त्या 2 आकृत्या, ती 2 हिरवे चमकणारे डोळे आजही त्याच वडाच्या झाडाखाली उभ्या आहेत आणि अजूनही कोणातरी नवीन शिकारीची वाट पाहत आहेत. कारण ती जागा, ती भिंत आणि तो वडाचा वृक्ष त्यांची हद्द आहे. हा भयानक विचारचक्र माझ्या मनात आजही फिरतो. जर विकासला माझ्यावर विश्वास ठेवून त्या दिवशी तिथे थांबायचा हट्ट केला नसता तर काय झालं असतं? त्या आकृत्या त्याला स्पर्श करू शकल्या नसत्या का? पण ती घटना घडली आणि त्या घटनेने माझ्या आयुष्यात एक भयान प्रश्नचिन्ह कायमचं कोरून ठेवलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं?
त्यातून आकृत्या कोणत्या जगातून आल्या असतील आणि त्या फक्त मलाच का दिसल्या होत्या? विकासच्या शरीरामध्ये कोणती ऊर्जा होती ज्यामुळे त्याला इतका त्रास देता आला? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि कोणत्या क्षणी तुमच्या अंगावर काटा आला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहू, कारण तुमच्या अनुभवामधूनच आम्हाला नवीन भयान कथांची प्रेरणा मिळते. आणि हो, मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आणखी थरारक कथांसाठी तयार राहा. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात. पहिले म्हणजे अनिता पाटील, संभाजीनगर. संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे. निकिता अक्षय ताकतोडे, रिसोड, जिल्हा वाशिम. तुषार मिश्रा, अमरावती. पराग म्हसकर, खंडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. अरुण सोनवणे, शिवाजी महाराज नगर, सातपूर, नाशिक. सचिन दळवी, बीड. श्रुती सुतार, विक्रोळी, मुंबई. विनीत क्षीरसागर. अविनाश शिंदे, सिद्धेश्वर कांबळे, हैदराबाद, राज्य तेलंगणा. ऋषिकेश बनसोडे, आसारखेडा, जिल्हा जालना. हनुमंत कचरे, बावधन वाई, जिल्हा सातारा. प्रज्वल थाईंचे, माळशिरस, जिल्हा सोलापूर. किरण शिंदे, कोल्हापूर. आणि सयाजी पाटील, सांगली. लवकरच भेटूया पुढच्या भयान कथेत. तोपर्यंत रात्रीच्या वेळी आपल्या आसपासच्या शांततेकडे लक्ष द्या. तुम्हाला काही दिसलं नाही याचा अर्थ ते तिथे नाही असं होत नाही. शुभरात्री. धन्यवाद.